365 दिवस आणि 365 वेगवेगळ्या चटणींचे आणि कोशिंबिरीचे प्रकार. बरं, चटणी म्हणलं की शेंगदाणा, तीळ, खोबरं असं अजिबात नसतं बरं. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. चटपटीत अशी आंबाडीची चटणी करतो आहोत. ही चटणी म्हणजे पूर्वीच्या काळी बघा, काही न सॉसेस असायचे, न प्रिझर्व्हेटिव्हज. मग आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी शोधून ठेवलेले किंवा आपल्याकरता निर्माण केलेले काही भाज्या आहेत, ज्याने जेवणाची चव तर चटपटीत होते, पण शरीराला ताकदही मिळते. त्यामुळे तुमची नाळ जर आपल्या मातीशी घट्ट जुडली गेली असेल, तर हे फक्त एक पदार्थ नाही, तर तुमच्याकरता एक इमोशन्स म्हणून तुम्ही करायला घेता. चला, आता आंबाडी कशी असते ते बघूयात. हे बघा, ही पानं स्वच्छ एकतर निवडली आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलीत. बेलपत्र कसं येतं, तसं हे 3 त्रिदली याची पानं असतात. आता मोठी-मोठी होती, ती मी अशी सुट्टी-सुट्टी केली आहे. पण साधारण हे बघा, ही अशी आणि आंबट चवीची असते आंबाडी. सगळ्यात आधी तवा गरम करायला ठेवला. यामध्ये घालूयात धने, 1 टेबलस्पून धने आणि सुक्या लाल मिरच्या. 4 सुक्या लाल मिरच्या घेतल्यात आणि हे हलकंसं भाजून घ्यायचं. चला, आता हे धने आणि सुकी मिरची भाजून झाली. अगदी मंद आचेवर भाजायचं. अजिबात आहे ना मोठ्या आचेवर भाजू नका आणि रंग बदलेपर्यंत भाजायची गरज नाही. हलकीशी गरम झाली, खुटखुटीत झाली की हे काढायचं. आता एक चमचाभर तेल घ्यायचं. आता हा फुसफुस स्प्रे आपलाच आहे. जिथे असं तेल फक्त कोटिंगसाठी हवं, तिथे फार उपयोगी पडतं तुम्हाला सांगते. आणि मधुराज रेसिपी क्लब.com वर तुम्ही खरेदी करू शकता. हे बघा, तेल असं एकसारखं पसरलं जातं. आता यावर ही आंबाडीची पानं घालायची आणि ही व्यवस्थित शिजवायची. खूप वेळ नाही लागत, एक 5 मिनिटात शिजून तयार होतात. पाणी वगैरे काहीच घालायची गरज नाहीये. फक्त एकसारखं मिसळून घ्या आणि तव्यामध्ये परतत राहा. चला, 5च मिनिटं झाले आणि हे बघा, आंबाडी किती सुरेख शिजली. आता हे तुम्ही मिक्सरला काढून मिक्सरला फिरवून घेऊ शकता, पण गरज नाहीये. यामध्ये थोडंसं मीठ घालूयात आणि ही अशीच छान रगडून घ्यायची. गॅस बंद करायचा. हे बघा, लगेच पावभाजी कशी मॅश करतो तशी मॅश करायची. लगेच ही चुरून तयार. आहा, बघा, हे व्यवस्थित मॅश झालंय. हे असं एकसंध झालं पाहिजे. चटणीला फोडणी द्यायची, तर चमचाभर तेल थोडं जास्तच घाला या चटणीला, म्हणजे चव छान लागते. तेल गरम होतंय तोवर हे भाजलेले धने आणि मिरची याची पूड करूयात. आणि यामध्ये पूड करत असतानाच लसूणही घालायचं, म्हणजे या ठेचलेल्या लसणाची चव छान येते. झाकण लावूयात आणि भरड काढूयात. परफेक्ट. हे बघ, चला, तेल गरम झालं. आता यामध्ये मोहरी छान तडतडली की जिरं, लसूण, चणा डाळ, उडदाची डाळ या डाळी मिसळायच्या. थोडंसं हिंगही घालूयात आणि कढीपत्ता. आहा, मस्त. फोडणी अशी खमंग बसली ना की पदार्थाला स्वाद बहारदार येतो. आता सुकी लाल मिरची आणि यामध्ये हे जे वाटण केलं आपण, हे वाटण घालूयात. लसूण, मिरची आणि धण्याचा, म्हणजे त्याचा कच्चा स्वाद आहे तो कमी होईल. काय सुंदर दिसतंय बघा. आहा,
सगळं वाटण लावायचं जितकं आपण तयार केलं आहे तितकं. आहाहा! कमाल, बहारदार, काय सुवास दरवळतोय. आता ही आंबाडी यामध्ये घालूयात. ही मॅश करून घेतलेली सगळी आंबाडी. गूळ आणि मीठ. आंबाडी शिजवताना थोडं मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ बेताने घाला आणि हे चांगलं मिसळून घ्यायचं. वाह! चला, आणि इथे मस्त आपली आंबाडीची चटणी तयार आहे. आंबट, तिखट आणि हलकीशी गोड. आहा! म्हणजे ही भाजी म्हणूनच खाऊ शकता. गरम गरम वाफाळता भात आणि ही चटणी बहारदार. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.